या व्हिडिओमध्ये आपण 1 जानेवारी 2026 पासून 15 ऑगस्ट 2026 पर्यंत चालू घडामोडी या विषयावर 30 प्रश्न पाहणार आहोत. ते तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. चला तर मग. 2026 साठी G20चे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आले? ए. भारत, बी. अमेरिका, सी. ब्राझील, डी. सौदी अरेबिया. बरोबर उत्तर आहे बी. अमेरिका. प्रश्न दुसरा. भारताच्या राष्ट्रीय खात्यांच्या नव्या जीडीपी मालिकेसाठी आधार वर्ष कोणते करण्यात आले? ए. 2015-16, बी. 2018-19, सी. 2020-21, डी. 2022-23. बरोबर उत्तर आहे डी. 2022-23. प्रश्न तिसरा. 2026 मध्ये कोकिंग कोलला क्रिटिकल मिनरल म्हणून वर्गीकृत करण्यामागील प्रमुख उद्देश कोणता? ए. कोळशाची निर्यात वाढवणे, बी. खाजगी खाणकाम पूर्णपणे बंद करणे, सी. आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, डी. सर्व कोळसा खाणींचे राष्ट्रीयकरण करणे. बरोबर उत्तर आहे सी. आयातीवरील अवलंबित्व कमी करणे. प्रश्न चौथा. 2026 मध्ये भारतातील पहिली CBDC आधारित PDS प्रणाली कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? ए. गांधीनगर, बी. मुंबई, सी. अहमदाबाद, डी. सुरत. बरोबर उत्तर आहे ए. गांधीनगर. प्रश्न 5. व CBDC आधारित PDS मध्ये लाभार्थ्यांना काय दिले जाते? ए. क्रिप्टोकरन्सी, बी. डिजिटल कूपन्स, सी. गोल्ड टोकन्स, डी. UPI वाउचर्स. बरोबर उत्तर आहे बी. डिजिटल कूपन्स. प्रश्न 6. NHIP नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क तुतीकोरीन हे कोणत्या दोन संस्थांचे संयुक्त उपक्रम आहे? ए. चेन्नई पोर्ट व टिडको, बी. VOC पोर्ट व सिपकॉट, सी. मुंबई पोर्ट व MIDC, डी. कोचीन पोर्ट व किन्फ्रा. बरोबर उत्तर आहे बी. VOC पोर्ट व सिपकॉट. प्रश्न 7. भारतानो 2026 मध्ये राष्ट्रीय खात्यांच्या GDP मालिकेचे आधार वर्ष बदलून कोणते वर्ष स्वीकारले? ए. 2011-12, बी. 2015-16, सी. 2020-21, डी. 2022-23. बरोबर उत्तर आहे डी. 2022-23. प्रश्न 8. एप्रिल 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 2026च्या 33व्या आवृत्तीचे प्रकाशन कोणत्या संस्थेने केले? ए. नीती आयोग, बी. CEA, सी. NSO, डी. RBI. बरोबर उत्तर आहे सी. NSO. प्रश्न 9. एनर्जी स्टॅटिस्टिक्स इंडिया 2026 नुसार भारताच्या एकूण रिन्युएबल एनर्जी पोटेन्शियलमध्ये सर्वाधिक वाटा कोणत्या स्रोताचा आहे? ए. विंड, बी. लार्ज हायड्रो, सी. बायोमास, डी. सोलार. बरोबर उत्तर आहे डी. सोलार. प्रश्न 10. 2026च्या तिसऱ्या तिमाहीत
भारताचा करंट अकाउंट डेफिसिट जीडीपीच्या किती टक्के होता? ए 0.8%, बी 1.3%, सी 2.1%, डी 2.8%. बरोबर उत्तर आहे बी 1.3%. प्रश्न 11. 2025-26च्या Q3 मध्ये भारताचा करंट अकाउंट डेफिसिट किती होता? ए USD 8.2 बिलियन, बी USD 10.5 बिलियन, सी USD 13.2 बिलियन, डी USD 18.4 बिलियन. बरोबर उत्तर आहे सी USD 13.2 बिलियन. प्रश्न 12. 2026 मध्ये ट्रान्सजेंडर पर्सन्स प्रोटेक्शन ऑफ राईट्स अमेंडमेंट बिलमध्ये कोणत्या कायद्यात बदल करण्यात आला? ए 2015चा कायदा, बी 2017चा कायदा, सी 2019चा कायदा, डी 2021चा कायदा. बरोबर उत्तर आहे सी 2019चा कायदा. प्रश्न 13. 2026 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दत्तक मुलाच्या वयाशी संबंधित कोणत्या हक्काबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला? ए अडॉप्शन लीव्ह, बी मटर्निटी लीव्ह, सी पटर्निटी लीव्ह, डी चाइल्ड केअर लीव्ह. बरोबर उत्तर आहे बी मॅटर्निटी लीव्ह. प्रश्न 14. 2026 मध्ये UN ग्लोबल रोड सेफ्टी चॅम्पियन म्हणून कोणाची नियुक्ती झाली? ए राहुल द्रविड, बी सचिन तेंडुलकर, सी अभिनव बिंद्रा, डी विश्वनाथन आनंद. बरोबर उत्तर आहे बी सचिन तेंडुलकर. प्रश्न 15. द्रुजबा ऑइल पाईपलाईन मुख्यतः कोणत्या देशातून मध्य व पूर्व युरोपमध्ये क्रूड ऑइल वाहून नेते? ए युक्रेन, बी रशिया, सी कझाकस्तान, डी अझरबैजान. बरोबर उत्तर आहे बी रशिया. प्रश्न 16. HAL चे CMD म्हणून 2026 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली? ए कोटा रवी, बी डॉक्टर DK सुनील, सी अजय सेठ, डी राजन बजाज. बरोबर उत्तर आहे बी डॉक्टर DK सुनील. प्रश्न 17. भारताच्या पहिल्या UPI केंद्रित डिजिटल बँकिंग इकोसिस्टीमचे नाव काय आहे? ए स्लाइस पे, बी UPI बँक, सी स्लाइस डिजिटल, डी स्लाइस नियो. बरोबर उत्तर आहे डी स्लाइस नियो. प्रश्न 18. 2026 मध्ये ब्रिक्स शेर्पा आणि सो शेर्पाची पहिली बैठक भारताच्या अध्यक्षतेखाली कुठे झाली? ए मुंबई, बी नवी दिल्ली, सी बेंगळुरू, डी हैदराबाद. बरोबर उत्तर आहे बी नवी दिल्ली. प्रश्न 19. 22 फेब्रुवारी 2026 रोजी पंतप्रधानांनी नमो भारत रॅपिड रेलचे उद्घाटन कोणत्या शहरात केले? ए दिल्ली, बी मुंबई, सी अहमदाबाद, डी लखनौ. बरोबर उत्तर आहे सी अहमदाबाद. प्रश्न 20. 2026 मध्ये एक्सरसाइज डस्ट लीग
कोणत्या दोन देशांमधील लष्करी सराव आहे? ए. भारत मंगोलिया, बी. भारत उझबेकिस्तान, सी. भारत कझाकिस्तान, डी. भारत किर्गिस्तान. बरोबर उत्तर आहे बी. भारत उझबेकिस्तान. प्रश्न 21वा. 2026 मध्ये नारीत AI हे साधन कोणत्या राज्याच्या पोलिसांशी संबंधित आहे? ए. महाराष्ट्र, बी. गुजरात, सी. राजस्थान, डी. कर्नाटक. बरोबर उत्तर आहे बी. गुजरात. प्रश्न 22. मार्च 2026 मध्ये भारताचा करंट अकाउंट डेफिसिट कोणत्या तिमाहीसाठी जाहीर झाला? ए. Q1 2025-26, बी. Q2 2025-26, सी. Q3 2025-26, डी. Q4 2025-26. बरोबर उत्तर आहे सी. Q3 2025-26. प्रश्न 23वा. जून 2026 मध्ये NIIF मध्ये अतिरिक्त किती गुंतवणूक करण्यास केंद्राने मंजुरी दिली? ए. 10,000 कोटी रुपये, बी. 20,000 कोटी रुपये, सी. 30,000 कोटी रुपये, डी. 50,000 कोटी रुपये. बरोबर उत्तर आहे सी. 30,000 कोटी. प्रश्न 24वा. जून 2026 मध्ये GST ॲपेलेट ट्रिब्युनलमध्ये अपील्स दाखल करण्याची अंतिम मुदत कितीपर्यंत वाढवण्यात आली? ए. 15 जून 2026, बी. 30 जून 2026, सी. 31 जुलै 2026, डी. 31 ऑगस्ट 2026. बरोबर उत्तर आहे सी. 31 जुलै 2026. प्रश्न 25. जुलै 2026 मध्ये युनेस्को वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये कोणते भारतीय स्थळ समाविष्ट झाले? ए. सांची, बी. सारनाथ, सी. नालंदा, डी. हम्पी. बरोबर उत्तर आहे बी. सारनाथ. 2026 मध्ये भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात 2047 पर्यंत भारताची अणुऊर्जा क्षमता किती गिगावॉट करण्याचे लक्ष्य सांगितले गेले? ए. 50 गिगावॉट, बी. 75 गिगावॉट, सी. 100 गिगावॉट, डी. 125 गिगावॉट. बरोबर उत्तर आहे सी. 100 गिगावॉट. प्रश्न 27वा. 15 ऑगस्ट 2026 रोजी जाहीर केलेल्या योजनेनुसार किती युवकांना AI प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य आहे? ए. 10 लाख, बी. 50 लाख, सी. 1 कोटी, डी. 5 कोटी. बरोबर उत्तर आहे सी. 1 कोटी. प्रश्न 28वा. 15 ऑगस्ट 2026 रोजी भारतात किती सेमीकंडक्टर प्लांट्स उभारण्याचे लक्ष्य जाहीर करण्यात आले? ए. 5, बी. 6, सी. 8, डी. 10. बरोबर उत्तर आहे सी. 8. प्रश्न 29वा. 15 ऑगस्ट 2026 रोजी भारताने 2036 ऑलिम्पिक गेम्सबाबत कोणते लक्ष्य व्यक्त केले? ए. उद्घाटन समारंभाचे आयोजन, बी. ऑलिम्पिकचे यजमानपद, सी. सर्वाधिक पदके जिंकणे, डी.
एशियन गेम्सचे यजमानपद? बरोबर उत्तर आहे बी, ऑलिम्पिकचे यजमानपद. प्रश्न: 30 वा 15 ऑगस्ट 2026च्या भाषणात सप्तधारा कोणत्या व्यापक उद्दिष्टाशी संबंधित आहे? ए. डिजिटल इंडिया 2030, बी. विकसित भारत, सी. आत्मनिर्भर भारत 2.0, डी. अमृतकाल 2035. बरोबर उत्तर आहे बी, विकसित भारत. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.